नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कुंवर विजय शाह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आता मंत्री शाह यांना भोवलं आहे. कर्नाटक गृहमंत्री जी परमेश्वर यांनी या संदर्भात मंत्री कुंवर विजय शाह यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण असं संबोधलं होतं. कुंवर विजय शाह यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीवरून तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज गुरुवारी दिनांक 15 मे रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकल्प, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, कृषी, पाणी पुरवठा, रोजगार हमी योजनेचा आढावा या संदर्भात चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारावर गुरुवारी सकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 28 अधिकाऱ्यांवर लोकायुक्त विभागाने छापे टाकलेत. या धाड सत्रामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. बेंगळूरमध्ये 12 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. लोकायुक्तांनी तुमकुरमध्ये 7, बेंगळूर ग्रामीणमधील 8, यादगीरमधील 5, बेंगळूर येथील 4 तसेच विजयपूर येथील 4 ठिकाणी छापे टाकले. मागील महिन्यात देखील अशाच प्रकारे धाडसत्र राबवून बेळगावसह अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांवर बडगा उगारण्यात आला होता. आता पुन्हा हे धाडसत्र सुरू झाल्यानं अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वडगावमधील सराफ गल्ली आणि टेंगिन गल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम अर्धवट सोडल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन सादर केले आहे. रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून कचऱ्याची सफाई करण्यात आलेली नाही असे येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे डासांची वाढ झाली असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचा त्रास जाणवत आहे. त्याचबरोबर येथील गटारी तुंबल्या आहेत. याकडे महापालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून महिलांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या निवेदन प्रसंगी जयश्री कांबळे, संजू कडकोळ, एच.एम. सराफ, प्रिया कांबळे, सरिता कांबळे, कळप्पा गोळी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. राज्यभरातील पौर कार्मिकांना नियमित सरकारी नोकराचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी कर्नाटक पौर कार्मिक संघटनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाने आम्हाला कायमस्वरूपी नोकरदार म्हणून मान्यता द्यावी, अन्यथा 27 मे पासून संपूर्ण काम बंद आंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला. कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील नगरपालिकातील सफाई कर्मचाऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद केला. दिवस रात्र शहर स्वच्छ ठेवणारे आम्हीच, पण आजही कायमस्वरूपी नोकरी, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, आरोग्य योजना आदींपासून आम्ही दूर आहोत अशी भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास 27 मे पासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पौर कार्मिक संघटनांनी दिलाय. बेळगाव तालुक्यात बसवनकुर्ची परिसरात सोमवारी सायंकाळी पडलेल्या वळीव पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. विशेषतः कोथिंबीर, काकडी आणि विविध पालेभाज्यांचं पीक पूर्णतः पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यानं पीक सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पडलेल्या या पावसामुळे यंदाच्या हंगामातील मेहनत वाया गेल्याचं दुःख शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. प्रशासनाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राणी चन्नम्मा नगर परिसरातील मुख्य बस स्टॉपची अवस्था दिवसेंदिवस खालावली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याला बस थांबा म्हणावा की गोडाऊन असा सवाल उपस्थित होतोय. दररोज प्रवासी येथे बसची वाट पाहतात. मात्र तुटलेली बाके, अस्वच्छतेमुळे बस स्टॉपमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
पावसाळ्यात पत्र्यांच्या छतातून पाणी गळतं, यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन या बस स्टॉपचे नूतनीकरण करावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. एका जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रीय नायक घडवला. जर अशी मातृशक्ती एकत्र आली तर देशाच्या कल्याणाला वेळ लागणार नाही, असे विचार मराठा जगद्गुरू परमपूज्य मंजुनाथ स्वामी यांनी पटवर्धन लेआउट येथील सत्संगात मांडले. मराठा जागृती संघाच्या वतीने आयोजित या भक्तिमय कार्यक्रमात शंकर पाटील यांच्या प्रशिक्षणातून घडलेल्या 20हून अधिक भजन संघातील 400हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. स्वामीजींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले होते. स्वामीजींनी तुकोबारायांच्या भक्तीचे महत्त्व सांगताना तुकोबारायांचे पारडे जड असे सांगितले. अभंग हाच माझा गुरु या विचाराने मार्गक्रमण करणारी माणसेच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी या कार्यक्रमाला गोपाळराव बिर्जे, आप्पासाहेब गुरव, अनंत लाड, शंकर पाटील, वर्षा बिर्जे, जयदीप बिर्जे, प्रकाश अष्टेकर, अनिल हुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर काल बुधवार दिनांक 14 मे रोजी न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश बनले आहेत. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ देववली. न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरे दलित समाजातील व्यक्ती आहेत. यापूर्वी 2007 साली सरन्यायाधीशपद भूषवलेले के.जी. बाळकृष्णन हे दलित समाजातील होते. बाळकृष्णन यांनी 3 वर्षे सरन्यायाधीशपद भूषवलं होतं. तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्यायाधीश भूषण गवई हे 6वे मराठी व्यक्ती ठरले आहेत. याआधी न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य, गजेंद्र गडकर आणि न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांनीही हे पद भूषवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना आज पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. अंगाची लाही होत असतानाच आज गुरुवारी 3च्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा पसरला. उन्हाचे चटके लागतानाच पाऊस सुरू झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. केवळ 15 मिनिटे झालेल्या या पावसाने मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले होते. आज दिवसभरात उन्हाचा पारा 34 अंशावर जाऊन पोहोचला होता. उन्हाने नागरिक हैराण झाले होते. यातच दुपारनंतर वातावरणात झालेल्या अचानक बदलाने पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रामदेव गल्लीत मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची वर्दळ असते. तसेच मुख्य बाजारपेठ असल्याने पादचाऱ्यांचीही गर्दी असते. रामदेव गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौकापासून हुतात्मा स्मारकपर्यंत वाहनांना ये-जा करण्यासाठी खुली आहे, तर उलट बाजूने येण्यासाठी वन वे अधोरेखित करण्यात आलेले आहे. तरीही अनेक वेळा दोन्ही बाजूने या गल्लीत वाहतूक सुरूच असते. शिवाय दुतर्फा दुचाकी वाहनांबरोबर 4 चाकी वाहने देखील पार्क केलेली असतात. फळ विक्रेत्यांनी केलेली गर्दी याचा फटका येथील व्यापारी आणि पादचाऱ्यांना बसू लागलाय. यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना या गल्लीला करावा लागतो. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महापालिका अंतर्गत शहरातील कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच खड्डेमय रस्त्यातून कपिलेश्वर कॉलनीची सुटका होणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. या परिसरातील प्रामुख्याने हा रस्ता नादुरुस्त झाला होता. संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले होते. त्यामुळे महापालिकेकडून 10 लाखाच्या निधीतून 60 मीटर डांबरीकरण व उर्वरित ठिकाणी पेवर्स बसवले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी होत असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून खड्डेमुक्त होण्यास मदत मिळणार आहे. संपूर्ण शहरातील रस्ते अशा प्रकारे बनवण्याची गरज जाणवू लागली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने अनेक विकास कामे सुरू आहेत. यासोबत महांतेश नगर येथील गटारी आणि इतर प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. युवा नेते अमान सेठ यांनी शहरातील महांतेश नगरला भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि त्या भागातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
महांतेश नगरमधील काही भागांना चांगल्या रस्त्यांची, पाण्याची व गटारीच्या योग्य पाईपलाईनची गरज आहे. शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि बेळगावच्या जनतेची सेवा करण्याचा आमदार आसिफ सेठ यांचा संकल्प असल्याचे युवा नेते अमान सेठ यांनी यावेळी सांगितले. बेळगाव तालुक्यातील रामघाट रोड देसूरकर कॉलनी येथील मारुती नारायण देसूरकर वय 60 यांचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी 6:30च्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मारुती हे काल बुधवारी घरातील कचरा टाकण्यासाठी घराशेजारी जात होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असं तक्रारीत म्हटलं आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने 2024चे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बेळगाव येथील साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या युगांत या कादंबरीला कैलासवासी महादेव मोरे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सीमा भागातील या ज्येष्ठ लेखकाच्या नावाचा पुरस्कार सीमा भागातीलच दुसऱ्या साहित्यिकाला मिळतो हा सुंदर योगायोग असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. डॉक्टर गायकवाड यांची युगांत ही कादंबरी पितामह भीष्मांच्या जीवनावर आधारित आहे. या कादंबरीचे हिंदी, तमिळ, इंग्लिश आणि कन्नडमध्ये अनुवादही प्रकाशित झाले असून यापूर्वीही तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील सावळगी गावात क्रिकेट बॉलच्या वादातून एका युवकाने शिक्षकावर बिअरच्या बाटलीने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गावातील खासगी शाळेतील शिक्षक राम पुजारी आणि पवन जाधव या युवकांच्या 2 दिवसांपूर्वी क्रिकेट बॉलवरून वाद झाला होता. याच कारणामुळे पवनने शिक्षक पुजारी यांच्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात युवकाने शिक्षकांवर हल्ला केलाय. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी युवक पवनला अटक केली आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर आरएसएस आणि हिंदू संघटनांनी उद्ध्वस्त करून जाळपोळ केल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणाऱ्या विरुद्ध बेळगाव पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केलाय. अनीस उद्दीन नावाच्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 353(2) आणि 192(अ) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनी दिली. आज गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. चिकोडी तालुक्यातील पट्टणकुडी आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो. तसेच या आरोग्य केंद्रावर निपाणी डोंगराळ भागातील अनेक गावे अवलंबून असल्याने येथील रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे डोंगराळ भागातील गावांचा निपाणीतील गांधी रुग्णालयात समावेश करावा अथवा डोंगराळ भागात आरोग्य केंद्र सुरू करावे अशी मागणी डोंगराळ भागातील नागरिकातून होत आहे. पट्टणकुडी हे गाव चिकोडी तालुक्यात येते. येथे आरोग्य केंद्र आहे, परंतु अनेक सोयी सुविधा नसल्याने रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रामध्ये पट्टणकुडीसह वाळकी, याद्यानवाडी, रामपूर, यरनाळ, तवंदी, अमलझरी, गव्हाण, शेंडूर, गोंदीकुपी, शिरगुप्पी, पांगिरेबी, बुदलमुख अशी गावे असलेल्या 5 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निपाणी हेस्कॉमच्या वतीने निपाणी शहर व परिसरात त्रैमासिक देखभालीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार असून यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अक्षय चौगुला यांनी केले आहे. रविवारी निपाणी येथील 110 केव्ही विद्युत केंद्र तसेच जत्राट येथील 33 केव्ही, बेनाडी येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्रे, खडकलाट केंद्र व त्याअंतर्गत येणारी सर्व 11 केव्ही क्षमतेची उपकेंद्रे या सर्व ठिकाणी सदर दुरुस्ती कामे होणार आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांतर्गत असलेल्या सर्व गावांमध्ये रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. गेल्या 8 दिवसातील वळीवाने निपाणी शहर व ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.
वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील मे महिन्यातील अखेरच्या कोट्याचे पाणी काळंबावाडी धरणातून सोडण्यात आले आहे. मे महिन्यातील अखेरचे 0.96 टीएमसी पाणी सीमाभागाला मिळणं आवश्यक होतं. त्यामुळे 0.60 टीएमसी पाणी हे कर्नाटकाच्या वाट्याचे तर 0.30 टीएमसी पाणी हे एक स्तंभानंतर असलेल्या महाराष्ट्र हद्दीतील 6 गावांसाठी आहे. हे पाणी 2 दिवसांपूर्वी काळंबावाडी धरणातून सोडण्यात आले असल्याने येत्या 4-5 दिवसात निपाणी शहरात सदर पाणी दाखल होणार आहे. या पाण्याबरोबरच धरणातील पाण्याचा कोटा संपल्याने त्यानंतर पूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे. शेत शिवारांची मोजणी असो किंवा त्याचा आकार बंद याची नोंद तालुकास्तरीय मोजणी कार्यालयात असते. या कार्यालयाच्या माध्यमातूनच मोजणी किंवा आकार बंदची कामे करून घ्यावी लागत असतात. निपाणीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला असला तरी अजूनही एडीएलआर तथा मोजणी कार्यालय निपाणी येथे निर्माण करण्यात आलेले नाही. त्याची मंजुरी प्रक्रिया देखील सुरू झालेली नाही. यामुळे निपाणीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला असला तरी तालुक्यातील नागरिकांना मोजणी किंवा आकारबंद कामासाठी चिकोडी येथील कार्यालयालाच फेऱ्या माराव्या लागतात. पण या कार्यालयात कामकाजाचा पूर्णपणे सावळा गोंधळ सुरू असून नियमाप्रमाणे काम करू असे सांगताना फक्त वेळ मारून नेण्याचं काम केलं जात आहे. अनेक दिवस पाठपुरावा करून देखील अर्जदारांना प्रतिसाद दिला जात नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे चिकोडीतील या कार्यालयात अधिकाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचा संताप व्यक्त होतोय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.